पहिलं आणि सातवं याच्यामध्ये बघा एक स्पर्शिका काढलेली आहे, हे आलं. आणि इथे दोन स्पर्शिका, पहिली एक स्पर्शिकेची आकृती, नंतर दोन स्पर्शिकांची आकृती. आता आपण पुढच्या आकृत्यांकडे जाऊया. पुढच्या आकृत्या काय आहेत? जसं आपण वर्तुळामध्ये वेगवेगळे प्रकार बघतो, वर्तुळ काढतो मित्रांनो, बरोबर. वर्तुळ काढण्यासाठी वर्तुळ केंद्र लागतं. आपण जे माप घेतो ती त्रिज्या लागते, म्हणजे त्रिज्या ही महत्वाची आहे. वर्तुळ केंद्रातून जी रेषा जाते तिला आपण जीवा म्हणतो. ह्या आकृतीमध्ये आपण पाहिलं ही जीवा होती, सॉरी व्यास होता. तसंच मग वर्तुळामध्ये अजून काही आकृत्या आपल्याला बघायच्या आहेत. बघा आता आपण 3.4 काढतो. ओके, आता वर्तुळ झालंय 3.4 सेमी त्रिज्येचं. आता त्यांनी दिले जीवा म्हणजेच कॉर्ड मीन्स व्हॉट, की 5.7 सेंटीमीटरचं अंतर आहे. इथे भरपूर मुलांची तारांबळ उलते. आता 5.7चं काही नाही, तुम्ही इथेही करू शकता, ते तुम्ही इथेही करू शकता, तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जसं प्रॅक्टिस कराल तसं तुम्हाला आकृती मिळेल. आता मी इथे अंतर ठेवलं तर इथे कंस होईल, त्यानंतर मी ते इथेही करतो आणि मी ते जोडतो. चला, सब कुछ गाईड असा विचार करणारे असतात ते असं काहीतरी बघून कन्फ्युज होतील, कारण गाईड मध्ये काहीतरी वेगळी आकृती असू शकते. आता मग अशी सांगितलं त्याप्रमाणेच करायचं. जी अगदी पहिली आकृती काढली आपण ती आपल्याला 2 वेळा काढायची. म्हणजे काय, पहिल्यांदा तुम्ही आधी त्याचं केंद्र काय आहे बाळांनो, पी आहे, ठीक आहे. जीवा जी आहे आपण त्याला ए बी म्हणूया. काय म्हणूया, ए बी. आणि आता मी काय करतो, त्याच्या त्रिज्या लांब लचक काढून घेतो. लांब लचक म्हणजे जास्त पण वहीच्या बाहेर जाऊ नका, एवढं बस झालं. तर इथे पण तसंच करूया. सेम प्रोसिजर जी आपण पहिल्या आकृतीत केलेली आहे ती 2 वेळा करायची एकाच आकृतीत, काहीही फरक नाही. कंपासचं टोक इथे ठेवलं. वा, बघा ना, आपण आता 3ऱ्या व्हिडिओ पर्यंत आलोय. तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, तुम्ही माझ्याबरोबर आकृत्या काढायला वही पुस्तक घेऊन बसलेला आहात. ही केवढी मोठी गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही माझ्यासारखंच एकदम पटापट आकृत्या काढताय. हे का झालं, कारण सराव. म्हणूनच आपल्या आकृत्या फास्ट झाल्या आणि अगदी स्वच्छ आणि सुंदरही. बघा, छेदणारा कंस केला. थोडस कंस कधी खाडाखोड करू नका, एवढं मात्र नक्की. कंसांची गर्दी होण्याची शक्यता असते, त्यामुळे आधीच जे छेदन बिंदू आहेत ते निश्चित करून आपली पहिली स्पर्शिका आपण काढतो. ही तुमची पहिली स्पर्शिका. आता दुसरी स्पर्शिका आपली त्याच पद्धतीने इकडेही येईल. मी आधीच काढू शकलो असतो, पण काय होतं, कंसांची गर्दी होऊ शकते, म्हणून आपण थोडं ते टाळलं. टिक टिक 1, टिक टिक 2, मजेशीर. आपण बिंदू निश्चित करतो. अर्थात बिंदू निश्चित झालेले आहेत. आणि तुमच्या 2 वेगवेगळ्या स्पर्शिका इथे तयार. एकच त्यांचा छेदन बिंदू आहे, त्याला आपण सी नाव दिलं, तर मग आपल्या ज्या स्पर्शिका आहेत त्या AC आणि BC या जीवा AB ला स्पर्श करणाऱ्या स्पर्शिका आहेत. परत सांगतो बघा, ती जीवा तुम्ही वरच्या बाजूलाही काढू शकता, AB इथे खालीही काढू शकता, पण वरच्या बाजूला थोडंसं वेगळं होईल. एकतर डावीकडे तरी घ्या, नाहीतर खाली तरी घ्या. ते खूप छान पद्धतीने असं प्रेझेंटेबल होतं. आणि आपली आकृती, अर्थात तुम्ही अचूकतेवरती भर देणारे असाल
तर तुम्हाला कोणत्याही अँगलला त्यांनी तुम्हाला कन्फ्युज केलं तरी तुम्ही छानच आकृती काढाल, मला पूर्णपणे खात्री आहे. आणि आता अगदी आपण शेवटच्या प्रकाराकडे येतोय, जो थोडासा वेगळा आहे. जसं मी मुलांना सांगतो की हा प्रकार जो आहे तो नेमकं काय आहे, तर तिसरं प्रकरण, ज्या वेळेला आपला तिसऱ्या प्रकरणाचा व्हिडिओ येईल प्रॉपरपणे, ज्याला मी वर्तुळ म्हणतो आपण, तर वर्तुळाच्या मध्ये जे आंतरलिखित कोनाचं प्रमेय आहे, इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम, तर त्या थिअरमचा वापर करून ही एक आकृती तयार होते, ज्याच्यामध्ये आपल्याला आतापर्यंत आपण जेवढ्या स्पर्शिका काढल्या तिथे केंद्रबिंदू महत्वाचा आहे की, पण इथे आपल्याला त्यांनी सांगितलं की वर्तुळ केंद्र विचारात न घेता स्पर्शिका. बापरे, म्हणजे वर्तुळ काढायचंय, केंद्रबिंदू असणार त्याला, पण स्पर्शिका काढताना त्या केंद्राचा वापर करायचा नाही. मी 3.6 हे करतो. हे आपलं वर्तुळ 3.6 वर्तुळ. तर त्याने बिंदू पण छान नाव सांगितलं, के. के का काय माहिती बाबा, के बिंदू घेतलाय त्याने. तर या के बिंदूतून बाबा त्यांना स्पर्शिका काढायची म्हणते, पण वर्तुळ केंद्र जो आहे तो वापरायचा नाही. काही नाही, एक जीवा घ्यायचा आहे जो त्याच्या अगदी समोर असेल, जसं आपण मगाशी जीवा बघितला तसं ए आणि बी. अर्थात तो जीवा काढून झाल्यानंतर त्रिकोण पूर्ण करायचा. आधी ए जोडून घ्या, मग बी के जोडून घ्या. थोडक्यात काय हो, त्रिकोण काढला डायरेक्ट त्याने, होय ना. मग एवढा सस्पेन्स का केलं, त्याच्या मागे रिझन आहे. आपल्याला के मधून जाणारी स्पर्शिका काढायची. तर होतं असं की ए जो आहे, सगळ्यांना मी थोडंफार इथे रेड पेनचा वापर करेन, पण सगळ्यात महत्वाची सूचना अधोरेखित करतोय मी, आकृतीमध्ये पेन वापरतोय तुम्हाला नीट दिसावं म्हणून, पण प्लीज कुणीही पेनचा वापर किंवा रंगीबेरंगी खडू, स्केच पेन किंवा खडूचे काही वापरायचं नसतं, फक्त तुमची पेन्सिल बस. इथे सुद्धा मी तुम्हाला कळावं म्हणून सांगतोय, मला हा जो कोन आहे ना, हा कोन खुणवतोय, हा जो आहे ना, हा आंतरलिखित कोन आहे, आणि त्याच्या समोर हा कंस आहे. त्या कंसाला मी मुद्दाम नाव देतोय बघा, एक्स, बी एक्स के. ठीक आहे, मी ते मुद्दाम इथे लिहितोय. आता सगळ्यांनी नीट बघा की हे मी का, कारण तुम्हाला आकृती पूर्ण काढून झाल्यावर कळेल. बी ए के बरोबर 1/2 माप कंस बी एक्स के. एक्स मुद्दाम स्मॉल काढलाय मी, म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित थोडंसं कळावं. बी एक्स के हे तुमचं आंतरलिखित कोणाचं प्रमेय, इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम, इंग्रजीमध्ये इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. आता तुम्हाला मी जे पुढे सांगणार आहे, तर या कोनाशी एकरूप कोन आपल्याला केच्या जवळ काढायचे. का ते नंतर बघू, पहिला आधी काढून घेऊया, कारण मी सस्पेन्स नंतर खूप छान रिव्हील करतोय, तुम्ही बघताय मगापासून. तर पहिला आधी काय करूया, एकरूप कोन काढताना आपण काय करतो, त्या कोनाजवळ आधी एक कंस काढून घेतो, एक ठराविक मापाचा. तर मी एक माप घेतलंय, ओके, आणि मी तो कंस काढून घेतोय. ठीक आहे, तो मी के जवळ ठेवला आणि या रेषेवरती ते मेजरमेंट घेतलं. नंतर जसं आपण आधी पण केलेलं आहे एकरूप कोन काढताना, हे जे माप आहे कंसाचं, अचूक माप घ्यायचं आहे कंस काढण्यासाठी लागलेलं, तेच माप इथे ठेवायचं आणि या कंसाला चिरणारा कंस करायचा, आणि मग हा जो के आहे तो आणि हा छेदनबिंदू आहे हे जोडायचे. वा, स्पर्शिका तयार झाली हो. म्हणजे वर्तुळ केंद्राचा विचार न करता आपल्याला स्पर्शिका काढता आली, केवळ 2 कोन एकरूप केल्यानंतर. मग हे असं का झालं बघा, तुमच्या लक्षात येत असेल तर हे दोन्ही कोन एकरूप झाले. चला आपल्या त्या कोनाचं पण नाव लिहून टाकू आपण, बी के एल. माप कोन बी के एल बरोबर
हाफ माप कंस BXK. तर ही आहे स्पर्शिका आणि ही आहे छेदिका. हे स्पर्शिका छेदिका प्रमेय आहे. स्पर्शिका आणि छेदिका या दोघांनी ज्या कंसाला आंतरखंडित केलेलं असतं तर त्या कोनाचं माप त्या कंसाच्या निम्मे असतं, म्हणून स्पर्शिका छेदिका प्रमेय झालं. या दोन्ही प्रमेयांचा उल्लेख कुठे येतो? तिसऱ्या प्रकरणात. तर टँजंट सेकंड थिअरम म्हणतात त्याला इंग्रजी. आता हे दोघं बघा ना सेम झाले. कसे झाले? या कंसामुळे. आणि दोघेही एकरूप काढले गेले की आपली स्पर्शिका तयार. म्हणजेच मी परत तेच सांगेन, इंटर कनेक्शन बिटवीन टू टॉपिक्स, दोन धड्यांमध्ये असलेला आत्मसंवाद म्हणायला हरकत नाही. दोघं बघा एकमेकांशी कसे छान बोलतात आणि आपल्याला आकृत्या शिकवतात. फक्त आता परत तेच, हे अजून कुठे कुठे आहे ते शोधा. तुमचा प्रॉब्लेम सेट आहे, संकीर्ण प्रश्न संग्रह आहे. वेगवेगळ्या प्रकाराने वेगवेगळ्या पद्धतीने जर तुम्ही तयारी केली तर तुम्ही आकृत्यांमध्ये परफेक्ट व्हाल. फक्त एवढंच करायचंय. हे पुन्हा पुन्हा पहा. आवडलं असेल तर ज्यांना खरंच आकृत्या जमत नाहीये त्यांना नक्की शेअर करा, त्यांना बघायला सांगा, करायला सांगा. आणि पुन्हा एकदा तेच सांगेन की कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला खरंच अजूनही संकीर्ण प्रश्न संग्रहामध्ये सुद्धा काही अडचणी असतील कुठल्या आकृतीमध्ये वगैरे तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता, जेणेकरून आम्ही एक रिव्हिजनचा नवीन व्हिडिओ सुद्धा घेऊन येऊ तुमच्यासाठी आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं सुद्धा निराकरण करून देऊ. तुम्हाला सगळ्यांना खूप आवडलं असेल तर पुन्हा एकदा सांगेन, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.